हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेतस्य निस्सरते वाणी जन्नुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नहं कर्ता हरिः कर्ता. भीष्मोपदेशांतो विष्णू सहस्रनाम सांगून कृष्णाला विशेषता परे सांगल्यानंतर मागीर धर्मराय ಸ್ವಲ್ಪ प्रश्न निमगिता. आता तो निमगित रस हे पितामहा असत्पुरुष म्हळ्यार कोण, सत्पुरुष म्हळ्यार कोण, तांकां गुर्तिसूची कशी आमी म्हणून. भीष्म सांगता असत्पुरुष म्हळ्यार तांणी दुराचार करतले, वायट बुद्धीचे, उद्धट जन, केन्ना पडले तोंडाक गांठी सुची, एक हास म्हणलें तोंडार ना. सत्पुरुष तशें न्ही. हाचे विरुद्ध लक्षण कोण आसा म्हळ्यार कोण विनयवंत जावन आसताचे, सदाचार प्रवृत्त जावन आसताचे, कोणाल तोंडार केन्नाय हांसू आसता, तांकां सत्पुरुष म्हणून म्हणचे. समाची आयक शिश्टाचार म्हळ्यार कसले, सत्पुरुष कशे आसताचे ह्या परे सांगता. म्हळ्यार धर्मात्म जावन आशिल्ले सत्पुरुष खंयचे देशांत खंयचे कालांत कचल कोरका तेचे तांणी करताचे. अन्य कसं म्हणून म्हळ्यार पंचमहायज्ञ करताचे. देवयज्ञ, प्रेत्रयज्ञ, ऋषियज्ञ, अतिथीयज्ञ, भूतयज्ञ या विषयी मस्त पंता इला दिकून वापस सांगना कसं ते यज्ञ म्हणून. पंचमहायज्ञ जाल्ली नंतर मागीर शेषान्न म्हणटाचे ते जेवचे. जेवतना अनावश्यक उल्लोची ना. आनी कसं म्हणून म्हळ्यार हात धुवन पुसून जेवका. हात वल्लो वचून कोणें न्हिदता जाल्यार तांणी सत्पुरुश न्हय म्हूण. आनी सत्पुरुशांक तांगेलांतू एक विशेष लक्षण आसता. कसलें म्हूण म्हळ्यार आयिल्ल्या अतिथींक, तागेल सेवकाक, तागेल बंधुवर्गाक, तागेल आनमाक, तागेल चेडवांक, तागेल बायलेक सकडी तो चांग जेवची तशी तांगेल हित कसं न्ही तेच करता. आनी कोणय एक रक्षण जावका म्हाका तुगेल ती म्हणून शरण येयली म्हणून जाल्यार तांकां रक्षणय दिता. आनी सकाळीं न्ही सांजे भोजन करका म्हणलें एक नियम ते शास्त्र कल्पित. ते दोन्ही भोजना मध्येंत वपास कसले खवच्यानच म्हूण आसा. तशी नियम केल्यार त्या एक नमने उपासू जालो, उपास केलेले फलची हे नियमाक म्हणटा. सकाळ जेवली नंतर मागीर सांजे जेवचे, मध्य कसले खावचे ना, त्या दरा उपास केलेले तितले फल मेळटा म्हणटा. हे सत्पुरुशांक गोत्तस तांणी अशी उपास करताचे म्हणून. मागीर स्वदेशे प्रदेशे वा अपि अतिथीं न उपवासयेत कर्मवै सफलं कृत्वा गुरूणां प्रतिपादयेत. पळय खंय जेवो आमगेले घरकडे वो भायर कोणाती खंय आमी आतां पळय परदेश म्हळ्यार कशी, स्वदेश म्हळ्यार कशी म्हणून. आयिल्ल्या अतिथींक उपास घालून. स्वदेश म्हळ्यार आमगेले घरांत कोणें एक अतिथ येयलो म्हणजे ताका उपास घालूं ना. परदेश म्हणून जाता आमी विंगडाल घरा वचा पुरोची जेवणाक. तर ही कोण एकलो अतिथ येयलो, हांकांच की आजी जेवण आसा मामा हांव जेव येतलो म्हणून निमगेले ना बा तूं मिगेला निमगेच्या कोणाक आशिल्ल्या जनाला निमगी म्हणचे न्ही. तितले 100 जणांनी जेवता एकल्याला जेवण कांय चड न्हय न्हू, ताका आपोवचें वडचें कळ्ळें. आनी आमगेले म्हालगडे आमकां कसलें कार्य करूं सांगताचे ते कार्य करून दाखोवचें. ताकाय त्यावय एक श्रेष्ठ जावन आशिल्लो विशय. गुरुभ्यः तू आसनं देयम् अभिवाद्याभिपूज्य च गुरुमभ्यर्च वर्धन्ते आयुषा यशसा श्रियः म्हणून. गुरूंक तांणी आयिल्ले कुडले तांकां अभिवादन कोरका, नमस्कार कोरका, अर्घ्यपाद्यादी दिवका, आसन दिवका, श्रद्धा भक्तीन पूज करता कोण गुरूक ताका आयुष्य, आरोग्य, यशस्सू, संपत्तू पुरे मेळटा. मालगड्यांक आनी मस्त मानताऱ्यांक वयोवृद्धांक तिरस्कार करच्या नज.
कोणी एक म्हणतारो घरकडे सेवक जलरी म्हणतारो असं म्हण जलरी बस ते काम करी म्हण ताका ऑर्डर दिवचे ना ताका म्हणतारो गेले नंतर तितले म्हणटा काम करो का म्हण दिसता कामा दुखून झोडवा येत पुणी शिवाय ताका ऑर्डर तिन काम करचें ना इथे म्हळ्यार ताका जत वेळ जायना की ना म्हण पळोवका आनी कसं म्हळ्यार आ नम्मान जेव्हा आमगेले पशी मलगडे कोणी ज्ञानवृद्ध जावनश्च पुरोची वयोवृद्ध यश्च पुरोची आमगेल्या पशी मलगडे गुणान ज्ञानान श्रेष्ठ आशिल्ले प्रायन सान आसले तांगेले तर आमी बशानच तांकां रबोचानच आनी कसं म्हण म्हळ्यार ये कसं न्ही तीर्थ क्षेत्र म्हणून वतात न्हय ते तीर्थक्षेत्राक वचून कसो सकडी आमकां पुण्य मेळटा पळय ते आमगेले मलगड जनाल सेवा गुरू जनाल सेवा करतना मेळटा तांकांची तीर्थ स्वरूप म्हूण म्हणचें कित्याक म्हळ्यार गुरू आतां एक आमगेले आश्रम गुरू म्हणून आमगेले संस्थान गुरू तांकांय आमी तीर्थ म्हणूची नांव येता पळय इत्याक म्हूण म्हळ्यार सर्व पावन करतात तांणी आमकां म्हूण सांगून ज्ञान दिताची अत्यंत पावन करताची इत्याक म्हूण म्हळ्यार तीर्थस्नान केल्लें फल तांगेले पादोदक माथ्यार घालून घेतल्यार मेळटा इथे म्हळ्यार तांणी ज्ञानी जन तीर्थ समान म्हूण सांगून म्हणटाची तशी मागीर संजे वेळाक मलगड कोणी घरा आस जाल्यार तांगेले की चंग विशय निमगून तांगेले एक सेवा करतर आसल्यार आतां आमकांय पुरो अभ्यास आशिल्लो आज्यान आसला आज्याला पांय चिरडूची आज्यान काणी सांगची शास्त्रज्ञान आसल्यार न्हू तांणी सांगचें आमकां जाल्यार चंग उतरां सांगतलीच न्हय कशें आसूं का कसल कोरका इत्या सदाचार तांणी सांगतलीची व्हडले व्हडले भागवतांनी सांगू कळना नासल्यार सन देवाल काण्यांनी सांगतलीची तांणी म्हळ्यार ते आयकूं का म्हणून हितोपदेश म्हणटात तेदन आमकां आपापयची अध्ययन केल्लेलें पुण्य येता म्हणून अध्ययन करतना भोजन करतना त्या वेळाक मन इंद्रिय सकडी हातोटी दवरून घेवन कोरका म्हूण सांगून अष्टका श्राद्ध कोण करता ते श्राद्ध पितृदेवतेंक भारी प्रितीचे तशी ते श्राद्ध करचे सत्पुरुष म्हणून म्हणटाचे अष्टका श्राद्ध म्हळ्यार मार्गशीर पशी फुडें 4 म्हयनो म्हळ्यार मार्गशीर दुखून 4 म्हयनो मार्गशीर पुष्य माघ फाल्गुण ते 4 म्हयन्यांत कृष्ण पक्ष म्हळ्यार शुद्ध पक्ष न्ही ताजे नंतर वयचे पक्ष पुनवे नंतर वयचे दिसांत सप्तमी अष्टमी नवमी हे 3 तिथींत कोण श्राद्ध करता पळय त्या श्राद्धाक अष्टका श्राद्ध म्हणून म्हणचें आनी एक कसं म्हळ्यार शींक येतना आयुष्मान भव म्हूण सांगून म्हणटा पळय तशी शींक येतना आशिर्वाद करपाक ते आशिर्वाद लागता म्हूण सांगून म्हणटाची मलगड्याक केन्नाय एकवचनान उलोवचें नज तो अम्मा म्हळ्यार तूं म्हूण सांगून एकवचनार उलोवचें नज आनी पळय कोण एकवचनार मलगड्यांक उलयत की तांणी तांकां दीश मारलेले तितले पाप येता खंय तशी त्वमकारो वा वधो वेती विद्वत्सु न विशिष्यते कोण ज्ञानी जन की तांणी तशें पुरे करनाची ज्ञान आशिल्ल्यान ताका म्हूण म्हळ्यार त्वमकार तूं म्हूण उलयल्यार ताका दीश मारलेले एक मनशा दीश मारलेले तसले पाप येता म्हणून पापकर्म म्हणून घेते पापकर्म केल्यार तागेलें मन ताका सांगता आसता तूं पापकर्म केल्ला म्हूण सांगून पळय कितले जन दुश्ट मनाचे आसाची पापकर्म करताची जाल्यार ते मुचून दवरच्या प्रयत्न करताची पापकर्म करतना कोणाकय कळना म्हूण सांगून लेखची मानतानी आनी पापकर्म गुटावर दवरून घेताची हांव करचें पापकर्म म्हणून गोत्तसून करचेच पडटा ताजे तितले व्हड अपराध कसले ना जाल्यार खंयचेय एक अपराध केला जाल्यार मस्त ज्ञानी जन सज्जन तांगेल्या बिनी सांगून घेतले म्हणजे जाल्यार पापाचे दुष्फल उणी जाता म्हणून एकच पंत महापुरुश तांगेल्या कमी आमी अशी सकड पाप केला म्हणून सांगून घेतल्यार पापाचे निरसन म्हळ्यार पापाचे नाशय जावच्या पुरो जाल्यार अपराध मुचून दवरले म्हूण जाल्यार पाप संघटन चड जाता म्हूण सांगून तशी पाप म्हणल्यार कशी वाडटा म्हूण म्हळ्यार दुडवा वाड येता पळय तशी पाप वाडतर वता खंय ताजे खातीर धर्मकार्याची चड केल्ले म्हूण जाल्यार पाप कार्य करचें उणी जाता म्हूण सांगून तशी
अन्य कसं म्हण रे ಕೆಲವು जन पाप करता बळे तांकां प्रायश्चित्त कोर काम नसलं रे मस्त सकडे शास्त्रांत प्रायश्चित्त सांगिलस कशी उदका भितरी मीठ करगून वतकी तशीच प्रायश्चित्त केलेल्या जनाला पाप करगून वता म्हण म्हणटाच तशें जावन कसलेय एक पाप केला म्हणजे ते मुचून दवरचे नाका कोणाला की पुणे सांगून घेवचे चांग जनाला येता बाई अशी नाका जाल्ल्या जनाला सांगून घेतला तांणी डांगोर पेटयतात न्हय तशी श्रेष्ठ सज्जन असच पळय तांणी कारुण्य दाखयता आमकां बाई भे ओ तशें केलें असो देव सम करतलो अशें बरें पळय आनी युधिश्टीर आतां निमगिता पळय ಕೆಲವು ಕಡೆ ಆ ಪಳಿತ ಜನಾಲಂತೂ आम्ही लेक्किले जैना लेखना नाशिल जाता अनेक विरुद्ध रीती री पुरे जेवचे म्हळ्यार आतां पळय एक मनीस भाग्यहीन जाल्लो म्हणलें की ताका भाग्य ना ताणें मागून येनी भाग्य तो निजावन सबल जावन बुद्धंत जावन पांडित्य सकड जाल्यार ताका धनसंग्रह करूं जायना धन संग्रह नाका धनाची मस्त ना बरी दुर्बळ असतो तो तेची भाग्य अस म्हण जाल्यार तो मूर्ख जावो मूड जावो पेद्द जावो पिस्सू जावो कसले जावो धनवंतू जत नव्हतो ते कसले विपर्यास म्हण म्हाका कळना आजा म्हण सांगता आनी कितलीं जनाक आमी पळयताचे आमगेले दोळे द्रकाचे कितलीं प्रयत्न करताचे खंयचेय कार्य जाल्यार सफल जायना तेंची ಕೆಲವು जन कसले प्रयत्न करनाचे आपळेल काम फल मेळटा म्हणटा पळय तशी जावन आसता अशें पळय आमी दोळे द्रक पळयतात न्हय एकलो कितलींची उपाय म्हळ्यार कितलीं कडेन प्रयत्न करून धनसंग्रहण कोरका स्वल्प धन जावका म्हण प्रयत्न करतरच जाल्यार ताका संपादन करूं जायना तेची ಕೆಲವು जन नुत आसल्यार अदृश्टान म्हणल्यार म्हणजे धन संपादन तांकां जाता हे इति निमती अन्यकलो पांडित्य असल्यार नीतिशास्त्र गोत्त असल्यार सदाचार प्रवृत्त जावन आसना तेंची एकल्याक कसलेची पामरतो ताका कसले गोतना मंदबुद्धीच म्हणल्याक जाल्यार तो सदाचार प्रवर्त जावन आसता ಕೆಲವು जनाक खंयची योग्य पदवीक वचीत जाल्यार अर्हत आसता तांकां ती पदवी मेळना ಕೆಲವು जनाक कांय अर्हत ना जाल्यार तांणी श्रेष्ठ पदवीक वचून पावताच पळय हे इति निमती अशें पळय जावचें म्हण सांगून तशी म्हाका ते विपर्यास कसो म्हण सांगून कळयना अन्य कसं म्हळ्यार मरणा वेळू लागीं येनी म्हण जाल्यार मनशाक 100 बाण पेट्टू पडल्यार जावो अपघात जावो कोणे क्वचन मारोचे ताका मरण काल येनी म्हण जाल्यार तो मंत म्हळेल खंडीत तेची मरण काल लग गेले तागेले मरण जावचेच म्हण जाल्यार एक तणा कड्डी ताका लागला रे तो मरता हे पळय कसल नीती म्हण म्हाका कळना तेन्ना भीष्म सांगता की युधिष्ठिरा पळय तूं सांगेल ते धनापेक्षे विशयी सुरवेश सांगता धनापेक्षा आस नाना प्रकार काम केल्यार ताका धन संपादन जायना म्हळ्यार ताजे अर्थ कसो कसो ताणें फुडल्या जन्मान तूं मस्त तपस्वी कर न्ही म्हूण सांगून लेख बीज घाली नतल्यार बता बेळेवची कशी तशी सुरवेक आमी चांग काम करून बिजांक कोरका चांग काम करता तेंची एक बीज ही जावन ताजीन जाल्ल्या झाडान अनेक जन्मांत आमी चांग भोगतर आसताची तशी केन्नाय कशी म्हळ्यार एक विशय आसा ह्या जन्मांत दान केल्ले श्रेष्ठाती श्रेष्ठ दान केले म्हणजे अनेक जन्मांत ताका खंयच्याकय उण आसना धनदान केलेल्याक धन संपत्त चड जाता वस्त्रदान केलेल्याक वस्त्रां कसले उणी जायना अन्नदान केलेल्याक पट खावच्या कसले उणी जायना अशी पुराय आसा तशी मनशान केन्नाय दान करचें कोणाकय याचन करना नशेचें मलगड्यांक छंद करून आराधन मलगड्यांक छंद करून गौरव दिवचें देवाल आराधन करचें सर्वजनाले प्रितीर आसचें पुरायजनाक चांग कसले पळोवन तें करचें कोणाकय बाद दिवचें ना पिडण करचें ना हिंस करचें ना शांत जावन आसचें असले पुरय केल्यार तो मनीस अनेक जन्मांत कसं कडेन सूख पळय तूं सांगता ते पळय तो भोगता तेची पळय एक जन्म येताना एक किडू जावन येवचें जावो एक मूस जावन येवचें जावो एक मुय जावन येवचें जावो सकडी खंयच्याकय कारण तांगेले पूर्व जन्माचे कर्म पूर्व म्हळ्यार एक जन्मांत न्हय जन्मजन्मांतराचे पूर्व कर्म म्हणटा त्या विशयी
कसं तू चड आलोचन करचें आतां तुक्क जाल्यार तशी सूख येयलें दुख्ख येयलें आतोपास सूख येयलें ऐश्वर्य आयलें दारिद्र्य येयलें वनमासा चमकलो आतोपास राय जालो अशी परती एक फुडल्या जन्माक कर्माचे अनुसार जावन मेळची फल तितली लेखल्या पुरतव आनी जे म्हणून ते विशीं मस्त आलोचन करूं नका म्हूण सांगता आनी म्हणटर शुभाशुभ कर्म तेंची सुख दुख्खाक मूल कारण म्हूण लेख तशें जावन सत्कार्य करचें लायक सत्कार्य केलें तशी पुण्य वृद्धी जाता अनेक जन्मांत तो भारीची श्रेष्ठ एक कुलांतकी येवन मस्त संपत्ती घेवन येवन मस्त सुख घेवन येवन संतोषार आसता तेचे पापकर्म चड केले म्हूण जाल्यार दुख्ख भोगतर आसता इतक म्हूण म्हळ्यार पळय आनीक एक सांगचें कसं म्हळ्यार खंयचे एक चांग वायट कोरक जाल्यार हाकाय कारण पूर्वजन्माचे पुण्य पापाची कारण जाता म्हूण तशें जावन केन्नाय धर्म म्हळ्यार कसलें म्हणून मना व्हरून घेवका ताजे खातीर ज्ञानींगेल संग जावका धर्मा वयरी विश्वास दवरून घेवन धर्माचरण कोरका तेदना धर्म कार्यान कसं मेळटा अधर्म कार्यान कसं फल मेळटा हे विवेचन करचें शक्य सुख ताका अन्यक केलो पंत प्रारब्ध कर्मान कसले की कष्ट अनुभव करता म्हण जाल्यार त्या वेळार ಸ್ವಲ್ಪ सकड धर्म आलोचन हे आचरण करचें तशें पळय केल्ले रे जेव कसं की ते पाप कसले म्हणून पळोवन येवन प्रायश्चित करचें ताका जाय जाल्यार कर्म करचें ते पळय केल्ले रे हें दुख्ख भोगचें ಸ್ವಲ್ಪ उणी जाता म्हूण म्हणटाची तशी अन्यक कसं न्ही म्हूण म्हळ्यार धर्म केन्नाय श्रेश्ठूची जाल्यार अधर्म म्हळेल आसतना अधपतना घालता जाल्यार धर्म अधर्मी जनांनी धर्मारी चोलूक एक पंत मन केल्लें म्हण जाल्यार ते येद्दोळ केलेल्या धर्मा निमती कसले पाप जल्ला पळय त्या पळय क्षीण जाता उणी जाता तशी मात्र न्ही अन्यक तेदन युधिष्ठीर म्हणटा चातुर्वर्ण्या विशय तूं सांगला म्हाका जाल्यार एक पंत सांगेत वे तेदना सांगता भीष्म पुढे सांगला न्हू तुका ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र पुरे वर्ण एकच तांगेला तुका कसले भेद ना पंचभूतात्मक शरीर जाल्यार चार वर्णाच्या काही आसूचे आत्मय शुद्धची जाल्यार त्या चार वर्णाचे लोकधर्म विशेष धर्म पुरे विंगड आसता तांगेले वर्णाक स्वभावाक समजावन वर्णोचित आश्रमोचित व्यवहार कोण करत पळय तेदना चार वर्णाच्या काही तांगेल धर्म पालन केल्यार तांकां मोक्ष मेळच्याक जाता शुद्रा मोक्ष ना ब्राह्मणा मात्र मोक्ष अशें कसले ना ब्राह्मणान तागेले ब्राह्मण जावन जन्म आयले कुडले मोक्षाक अर्ह म्हूण न्ही ब्राह्मण जावन जन्म येवन ब्राह्मण वर्णाचे आचरण ताण केल्ले मात्र मोक्ष सुख कळ्ळें न्ही नतल्यार ना हे पळय सांगता आनी वैशंपायन भीष्माले म्हळ्यार ಈ ಜನಮೇಜಯಕ ಮಹಾಭಾರತ सांगता युधिष्ठिर वापस भीष्मालागी अनेक विषय निमगीत किं श्रेयः पुरुषस्येह किं कुर्वन् सुखमेधते विपाप्मा स भवत्केन किं वा कल्मशनाशनं पळय पाप केल्लें म्हूण जाल्यार पाप नाश जावची म्हळ्यार खंयची निमती खंयची कर्मानुष्ठानान पाप नाश जाता कसं सकड केल्ल्या मनशाक सूख मेळटा कसं केल्यार हे लोकांत मनीस श्रेयस्सो पावता हे पळय सांगता बाय म्हूण तेदना भीष्म सांगता पळय देवतेंगेले वंशावळी सांगता भीष्म हे वंशावळी 3 वेळा पठण करचें प्रातः मध्यान्न सायं 3 वेळा हे पठण केल्यार त्या मनशाक केन्नाय कल्याण मेळटा म्हूण खंय तरी म्हूण म्हळ्यार हे देवतेंगेले वंशावळी कोण पारायण करतकी तो तिरग येवन जन्म येना नरकांत पतन जायना दुःख म्हळें आसना मरणकालांत विमोहित जायना म्हूण सांगून ते पुरे देवतेंगेले वंशावळी तांणी सांगताचे पुरे जनसत्तांत ब्रह्म आदी देवते दुखून सर्व कळवे कुबेर समीत मागिरी चंद्रू तसले पुरे देवांगेले मरुद्गणा विशयी सगळे ताजे नंतर महर्षिंगेल विशयी सांगताचे हांगेले हे पारायण कोरका नाम म्हणून तांत भितर पुरे महर्ष्यो येताचे मागीर अप्सरसाले नांव सांगता आदित्य एक 12 आदित्य 8 वसु 11 रुद्रा
पितृदेवते हांगेले पुरे उडगास कोरका ये तुमका महाभारत अनुशासन पर्वांतो 165 अध्यायांतो ये एक स्तोत्र मेळट बळे हे स्तोत्र सांगल्यार जाले त्या वेळाक कसले पाप केला री नाश जाता म्हळ्यार देवतेंगेले ऋषींगेले अप्सरसेंगेले द्वादशादित्य तांगेले पुरे ताजे नंतर न्हंयचे समुद्राचे मागीर न्हंय समुद्र पर्वत मागीर ये कसले राय मागीर द्वादश ये राशी नक्षत्र हांगेले पुरे नाव उडगास केले जाल्यार पळय इतले होड वाजूचे पशी इतले होड वाजूक हांवें नित्योची मोंडीसचे आसा ಒಟ್ಟು 60-70 श्लोक जत्ते ताजे पशी आमकां राजराजेश्वर तीर्थान एक मंगळाष्टक म्हणून करून दिला पळया पुरे जन ಗೊತ್ತು कते ಇದಕ್ಕೆ म्हळ्यार चंग कमा पुरे बट माम पठण करताची बर्डिक मुंजी घरावक्कल खंयच्या जलरी हे एक मंगळाष्टक सांगचे आसा तशी पुरे जन काही ऐकून ಗೊತ್ತು कते दारोतून दिवचे पशी पुढे अंतरपट धरतना सांगचे ते मंगळाष्टक ते तांतू तारतम्योक्त जावन देवता तारतम्योक्त जावन कोणकोणाला उडगास कोरका म्हणून समज आस ते नित्य त्रिकाल म्हणून जलरी म्हणायची सकाळची संजीकी एक पंत जलरी म्हणायची चांगची तशी मागीर तांतू भितर आस कोण हे पुरे स्मरण करत की तांकां खंयचे चंग कार्यांत विघ्न येना पाप येना शत्रू जयनाची शाश्वत विजय सुख मेळटा परलोकांतूय तांकां सद्गती मेळटा म्हूण सांगूनच पळय हे पुरे भीष्म सांगताच की मागीर भीष्म न्हिदच्यावन खंय न्हिदोन आसतना शरतल्पांत न्हिदोन आस पांडव थंय तागेले सेव करता अशी लिचके वार घालचे तशे पुरे हांगा युधिष्ठिरू धर्मोपदेश तागेले घेतले ताजे नंतर कसकस सकड संशय आस ते पुरे परिप्रश्नेन सेवया म्हणस पळय सेव करता रसची परिप्रश्न म्हळ्यार वपस प्रश्न निंगुचे संदेह येईल विशयांतो आनी पुरे जावन दान धर्म पुण्य पाप कर्म प्रायश्चित पुरे निमगेले मागीर कसं करतात तांणी म्हळ्यार भीष्म न्हू तो बसलो खंय एक मुहूर्त पुराय रायांक गेले कितले जन राय येयले पळय धर्मराया लोटो कितले ते आशिल्ले राय सकड येयल्यांची एक गडी स्तब्ध चलीच काय व्यास ते दोळतय ध्यानांत शिलीची तांणी भीष्माला म्हणले की हे भीष्मा नरश्रेष्ठा राय तू श्रेष्ठ पळय आत युधिष्ठिरा तू धर्मोपदेश दिले नवे एद्दोळू ताका संशय येशील मस्त आता तागेले स्वभाव समजावन क्षत्रिय गुण ताका आयले शांतूय जल्ला पुरे धर्मा विशय असोचे संदेह पुरे तुगेले निमगून ताणे ते मना व्हरून घेतला आनी तुगेले सेव करच्या बसला आनी तूं आनी ताका पट्टणाक वस म्हणून अनुमती दिवका थंय तागेलें काम आस म्हूण म्हणटना भीष्म युधिष्ठिरा सांगता की आनी तूं वस तुगेले गांवां वच्चो न्हू म्हळ्यार थंय कसं की कोरका आसता पळय प्रविश स्व पुरीम राजन येतू ते मानसोज्वर पळय तूं पट्टण प्रवेश करी तुगेले मानसोज्वर मना कसकस कड आतंक आस त्या पुरे दुर्जल नवे आनी ययाती रयालवरी श्रद्धेरी जितेंद्रियत्वारी आनी दक्षिणा अन्न समृद्ध जावन दान दक्षिण दिवचे तसले अन्नदान करता तसले विद्युक्त जावन समृद्ध जावन ओडोड यज्ञ याग सकड कर तूं देवतेंगेले आराधन करी क्षत्रिय धर्म सोणुका तुगेले स्वधर्म निरत जावन पितरांगेले देवतेंगेले सेव करून तांकां तृप्ती कोरका तशें जाल्यार तूं मस्त श्रेयस पावता तुगेले मनाचे व्याकुलताय दूर जाता म्हणून सांगता आनी तूं मुखार मुखार वस मांत्र आनी हक्क सांगता युधिष्ठिराक पळय दक्षिणेन दुखून उत्तरायणा प्रवेश करचे वेळार सूर्यान आव हे देह त्याग करचें म्हूण लेखला त्या वेळार येवन तूं म्हाका मेळ जैता म्हणटा मागीर धृतराष्ट्र गांधारी कुंती कोण कोण सकड इलीचे पळय तागे लोटो
पुराय जनांक वापस घेऊन हस्तिनापुर प्रवेश करता तांगेल्यागी मागे तादनंतर कितलीकी जन बायचे देशाचे आशिल्ली पळय पुराय तांकां घेवन वस तांकां पुराय देवकाजेल्याल पुराय योग्य जावन आशिल्लें दान दक्षिणा सकट दिवन गौरव दिवन यथोचित सन्मान करून तांगेले घरा वचाचे तुमगेले देशा वचाचे म्हणून अनुमती दिता हांगा कितलीकी स्त्रियांक बामण्णा चेडूना तशें पुराय जाला पळय तांकां अपार ऐश्वर्य दान करतकी तांगेले जीवन एक कसले न्यूनतेना नशी पळोवन घेतकय मागीर पुरे तागेले खंयचे कसकस पळोवन घेवच्या कोणा मंत्री जावन नियुक्त कोरका तशें पुराय नियोजन केला ब्राह्मणांक गेले आशिर्वाद घेतला हस्तिनापुरांत तो 50 दीस अशीची म्हळ्यार भिष्माले उपदेश घेवन येवन 50 दीस पर्यंत तो आशिल्लो भिष्माल स्मरण केलके सूर्य दक्षिणायना दुखून उत्तरायणाक प्रवेश करच्या जल्ला म्हण कळ्ळी कुडलें युधिष्ठीर वपास हस्तिनापुरा दुखून भिष्मान आशिल्ले कडेन वपास चमकल ताणें येवच्या सांगिल्लें न्हय ताणें देह त्याग केले नंतर ताका 10 संस्कार करका न्हय ते 10 संस्कारा जावक आशिल्ले सर्व वस्तू तो घेवन चमकला तूप माला गांध पट्टे आमगले पट्टे ते म्हळ्यार थंय शवसंस्कार आताक न्हेसोका न्हय चंदन कृष्णचंदन विंगड रत्न हे पुरे भिष्मान आशिल्ले कडेन घेवन वता तो धृतराष्ट्राक गांधारीक कुंतीक भावंडांक मागीर कृष्ण येता विदुरू युत्सु सात्यकी आनी पुरे युधिष्ठिराल वटोवची भिष्मान आशिल्ले कडेन वताचे हांगा युधिष्ठिरू भिष्माक संबंध पावेल 3 अग्नी म्हळ्यार 10 संस्कार जावका जाले गार्हपत्य आहवनीय आनी हे 3 दक्षिणाग्नी म्हूण हे 3 अग्नी ते 10 संस्कारा खातीर होरोस तशी ताजे वटू चमकलो म्हूण म्हणटाचे भिष्माले वचन पावलकय त्या वेळाकची थंय व्यास नारद असित देवल तांणी पुराय भिष्माला घेवन पावल्यांची कितलीकी देश हातून युद्ध आयिल्ले कितलीकी राय तांतो ಸ್ವಲ್ಪ जन पुणी बरल्यात न्हय तांणी थंय भिष्माल सुतू राबून आशिल्लीच तितली काळतय म्हळ्यार रक्षण करूक तो असहायक जावन न्हिदूनच पळय शरशय्येरी ताका रक्षण करूक पूण दुखून राबल्यान तांणी केदना पुराय कुरुक्षेत्र जावन पुराय जन चमकला की त्या कुरुक्षेत्र भुंयचेरी भिष्माल रक्षण करूक त्या बरलेल राय पुराय राबून आशिल्लीची इत्याक थंयची आशिल्ली तांणी इत्याक म्हूण म्हळ्यार खंयचे कोल्ल्यान सुण्यान सकट लाग घेवचे नज कसले तांकां एक दावंडाच्या कसले कुरुजत्वे खंयचे क्रूर प्राणी नेवन चाबोनी नज पळय तशी ताका भिष्माक रक्षण करून वचची मागीर सुरवेक भिष्मा पळयले कुडले युधिष्ठिरू तागेले लागीं वचून अभिवादन केलें कय मागीर व्यास इत्यादी थंय देवर्षी नारद सकट आशिल्ले पळय तांकांय नमस्कार केले कय मागीर गांगेया लागीं म्हळ्यार भिष्माले सांगता कय कसं न्ही म्हळ्यार आज्या हांव तुका नमस्कार करतरस हांव उलयलें तुका आयक पडतरस वे तशें आनी हांव कसो करता म्हूण आज्ञापन करी पळय तूं सांगला म्हाका खंयची समय म्हणून त्या समया समजावन तुगेले अग्नी घेवन आचार्यांक ब्राह्मणांक रथविजांक मेगेल भावंडांक अम्माक धृतराष्ट्राक गांधारी सर्व जन हाडला पळय पुरे तुगेले सुतू राबल्यांचे पळय हांगा कृष्ण येयला पळय तोवय राबून तुका पळयतरच पळय एक पंथ दोळ सोण पुराय जना पळय मागीर तूं कसल आम आनी कसल कोरका म्हूण सांगून तूं सांगला जाल्यार येदुळटी तूं कसो सांगला त्याच्या करता तेदना भीष्म हळू दोळ सोण पुराय जना पळयत कय मागीर सांगता कय कसं न्ही दिष्ट्या प्राप्तोसी कौंतेय सह मात्यो युधिष्ठिरा परिवृत्तो ही भगवान सहस्रांशो दिवाकर हे युधिष्ठिरा पळय पुराय जना घेवन येयला तूं एक सौभाग्य म्हूण येत सर्व अमात्यांक तुगेल्या अम्माक मंताक मावेक सकट जनाक घेवन येयला समजावन सूर्यान दक्षिणायना दुखून उत्तरायणादी कಡೆ वच्चे वेळ जाला पळय आजी ಶರತರ ಪಾರ್ನಿದ್ದೋನು 58 ರಾತ್ರಿ ಜಲ್ಲೆ ಈ 58 ರಾತ್ರಿ ಕಡು ಮಕ್ಕ 100 ವರ್ಷ ಕಳ್ಳಲ್ ತಿತ್ಲೆ ದೂಕೆ ನಿಜಲ್ಲ ದೇಹಾಕ ಅತ್ತ ಯಾ ವೇಳು ಮಾಘ ಮಾಸು
या मासांतू या शुक्ल पक्ष म्हूण म्हाका दिसता म्हळ्यार शुक्ल पक्ष अष्टमेशच्या पुरो म्हूण म्हाका दिसता म्हूण सांगता. मागीर धृतराष्ट्रा सांगता पळय तुका गोत ना तेल विशय ना, धर्म गोत तशिलोच तूं, कितलेके शास्त्र सकड वाजिल्लोच तूं, आतां चेडूंक तुगेले गेल्लींची तांणी कसं की केल्लेले तांणी अनुभव केल्ल्यात, तूं त्या विशयात दुःख पावच्या नज. कसं जावका म्हूण देवाला मना आसा तेंची जावन गेल्लेले. मागीर कसले म्हूण म्हणल्यार तुका व्यासान पुरे सांगिलस अन्यक तूं उडक आसवर का म्हळ्यार तुगेल 100 चेडूय मणकेची हे 5 जन पांडुपुत्रय आनी तुगेल चेडू म्हणल्याक तूं तांकां प्रितीरी तुगेले चेडूंशी परिपालन करी, धर्मरायो तूं कुसोण घालना केन्नाय, तूं कसं आज्ञ करता तें पुरे पालन करता तो. अन्यक कसं म्हूण म्हळ्यार क्रूर न्हय तो, मालगड्यांक भारी प्रिती दाखयतलो, मस्त दयावंत तो. तुगेल चेडू म्हणके आनी कोणेय नांचे पांडव, तुगेल पुरे 100 चेडूय दुरात्मा, लोभी जन, कोप आश्रय कोरनाशिल्ले, असूयापर दुराचारी जीवन तांगेल विशयान तूं दुःख भोगची नाका. हे 5 जन तुगेल 100 चेडू आपशी चड गुणान्वित तुका चंद कोन पळयतात तांणी तांकां तुगेल चेडू अल्पशी चड तूं मोग करी म्हणून भीष्म सांगता. मागीर कृष्णा सांगता भगवन देवदेवेश सुरासुर नमस्कृत त्रिविक्रमा नमस्तुभ्यम शंखचक्र गदाधर म्हणून सांगता. तितली मात्र वेळ पळय हाजे अर्थ पुरे जनांक गोत्तस. वापस सांगता वासुदेवो हिरण्यात्मा पुरुषः सविता विराट जीवभूतो अनुरूपस्त्वं परमात्मा सनातन त्रायस्व पुंडरीकाक्ष पुरुषोत्तम नित्यश अनुजानीहि माम कृष्ण वैकुंठ पुरुषोत्तम. पळय म्हाका अनुजानीहि म्हाका आनी परलोका वचक आज्ञ दी म्हणून सांगता. मागीर सांगता काही पळय तूं पांडवांक आश्रित जावनस सर्व कालान तुय आनी जाल्यार तांकां तुवेची रक्षण कोरका. कितले की पण तां दुर्योधनाले सांगला येता कृष्णा ततो धर्म येता धर्म ततो जया म्हणून. काही कृष्णच की तई धर्म असता, खंय धर्म असता की तईची जय असता. तशें तूं पळय कृष्णाला एदूर पक्षा राबून युद्ध कोर नका, पांडवांक लोटो संधान कोरून घे म्हूण सांगून कितले पंत सांगला म्हणना जाल्यार यो मूर्ख नव दुर्योधनू मेगेल उत्तर ताण ऐकलेले ना. तागेल निमती जावन प्रतिवीरशील सर्व राय नाश जल्ली पळय तो पुणी बरलो ना तो वयनी नाश जल्लो. आनी तूं कोण म्हूण म्हाका गोतस कृष्णा, बदरीन तूं असोच बदरी नारायण तूं म्हूण म्हाका गोतस. फुडें म्हाका नारदान व्यासान सकड सांगिलस कसले म्हळ्यार बदरिकाश्रमान तूं वास कोर नसूचे नर नारायणच येता कृष्ण अर्जुन जावन आयल्यांची म्हणून. कृष्णा तूं परमात्मा म्हणून म्हाका गोतस. तुगेले अनुज्ञ घेवनूच हांव वांग दुखून वता, हे देह परित्याग करता. तुगेले अनुमती घेवन हांव देह परित्याग केले म्हूण जाल्यार निश्चय जावन श्रेष्ठ गती हांव पावता म्हूण म्हणटा. तेदना तो सांगता कृष्ण जायत भीष्मा तूं देह परित्याग करी. मागीर तूं तुगेले वसू लोकांक वचून पावता. हे लोकान तुलें कसले पाप केला आनी म्हूण तूं लेखला जाल्यार ताजे अणू मात्रय तुका बाध दिना, तूं वसू लोकांक वचून पावता म्हूण सांगता. आनी मार्कंडेयाल बरी पितृभक्त जावन आशिल्ल तूं शांतनून सांगिल तशी तूं जीवन केला. तशें जावन तुका मृत्यू वश करून घेवच्या जाल्यार इच्छा मरणी जाल्लो म्हणून सांगता न्हय. कृष्णान अशी सांगली नंतर तो भीष्म पांडवांकय आपयतकय आनी पुरे तयेशील जनाक सांगतकय पळय हांव आनी देह परित्याग करता, तुमगेल पुराय जनाला अनुज्ञ घेता. अनेक कसं म्हळ्यार कडे जावन हांव सांगचें केन्नाय सदाचारा रस्याची सत्य पालन करायची, त्या म्हळ्यार सत्य पालनाची सर्वोत्कृष्ट धर्म म्हणून. अनेक म्हळ्यार हांकां सांगता कोणाक पांडवांक पळय तुमी सर्वजनाल विशया दयापूर्ण जावन सुका येदोळ ते जितेंद्रिय कार्यशिलीची आनी तशीच इंद्रिय तुमगेले कंट्रोलांतू दवरून सुका. येदोळ कशी ब्राह्मण भक्त जावन आशिल्लीची तशी ब्राह्मण भक्त जावन वचुका, धर्मनिश्ठ जावन वचुका म्हणून सांगता. मागीर तांकां पुराय जन आलिंगन करून घेता की मागीर युधिष्ठिरा सांगता की पळय ब्राह्मणांक विशेष जावन आदर करी, तंतूय आचार्य रत्विज हांकां पळय नित्यपूजा करून गौरव करी म्हणून सांगता. आनी एक ಸ್ವಲ್ಪ वेळून तो असतकय मागीर तो कसो करता म्हूण म्हळ्यार ताणें धारणा म्हणलेले रितीर ताणें प्राणत्याग करचे म्हणून म्हणटाचे. म्हळ्यार नाभी चक्र हृदय जिब्बे तुदी शिरस्सु हांगा पुरय खंय जो एक कडेन पळय परमात्माले
एक चित्रण दवरून घेवचें त्या धारणे म्हूण म्हणटाची तशी म्हळ्यार ध्यान मुखांतर भीष्मान प्राण सोडले म्हूण ध्यान मुखांतर तशी एक ताजे मध्येन तूं एक आश्चर्यकर घटने जल्ली की कसले म्हूण म्हळ्यार ताणें तागेले योगशक्तीन प्राण विंगड विंगड अवयव आदुकून वयर 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 तांडूंक घेवन वतना ते अवयव विफल जातर आशिल्ले विफल जाल्ले म्हूण कशी कळटशिल्ले गुचवे ते शिरकून बशिल्ले बाण पुरे पटप 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 तोग्गू पडतर आशिल्ली की अशी तशी पळोवप भितर तागेले आंग शरीर दुखून प्राण वयर वयर व्हरून ताणें व्हेल्लेले तशीची आंगा दुखून बाण पुरे पडतर गेलीत न्हय पूरजनाक भारी आश्चर्य की कृष्णूय व्यासूय आश्चर्य जावन पळयताची म्हूण मागीर कडेर म्हणटना तो ब्रह्मरंध्र छेदन करून मांत्र चमकलो खंय वसुलो काकाची सर्व जन भीष्माल वयर दुखून देवतेंगेल पुष्पवृष्टी जाता साधू साधू म्हूण सांगून म्हळ्यार भीष्मा जावेत तूं म्हूण पुरे जन सांगतरसची पुष्पवृष्टी जाले देवधुंदुबी पुरे जातरस भीष्माले प्राण ब्रह्मरंध्रा दुखून चमकले एक उल्के वत पडे तशी आकाशा भितर प्रवेश करून एक क्षण भितर माये जावन गेल्ले माग अशी भीष्माले अवसान जाली नंतर पुरे पांडव विदुरू युत्सु आनी पुरे ते चंदनांनी घेवन येयली न्हू चंदना राकोडांनी पुरे तांणी चिते सिद्ध करतरसाची बरलेले जन पुरे पळोवन राबताची युधिष्ठिरू विदुरू आनी पुरे भीष्माले शरीर आच्छादन करून चिते वयर दवरताची एक रायाक कसच कडेन मर्याद दिवका श्वेतछत्र धरचे ते पुरे चामर बिसूचे हे पुरे करतरसाची जलबाय मागीर भीष्माक कोरका आशिल्ले संस्कार पुराय यथावत जावन करतरसाची दहन संस्कार जाल्ले मागीर सर्व कुरुश्रेष्ठ भीष्माल दहन संस्कार केला नवे व्यास नारद कृष्ण मागीर भरतकुला सर्व स्त्रियो उठूची गंगा नदी चमकलीची कितले कितें दहन संस्कार पळोवचे आयिल्ले हस्तिनावतीचे प्रजावर्गय थंयक गंगा नदीला चमकलीची मागीर ते गंगापुत्र भीष्माक गंगेन तुची विधिवत्त जावन जलतर्पण जलोदक दिवचे म्हणस ते पुरे दिली नंतर ती सशरीर जावन गंगी वयर येयली की तिका पूत जावन आशिल्ले पळय त्या जन्मान तूं सांगता की हांगे लागी चेडवा लागी कोणाले पांडवांक लागी भीष्मू सदाचारान संपन्न जावन आशिल्लो प्रज्ञावंत श्रेष्ठ कुलांत जन्म आयिल्लो तागेल कुलाचे मालगड्यांक येतोचित सत्कार करता आशिल्लो शंतनू म्हळ्यार ताका भारी प्रीती आशिल्ले परशुरामा लेगीची दिव्यास्त्र पुरे शिकिलो जाल्यार कडेर म्हणटन शिकंडेल निमती जावन ताका मरण आयले कसले एक संकट जाता म्हूण ना जाल्यार मेगेल हृदय लोखंडान केलेले की म्हूण लागता इत्याक म्हूण म्हळ्यार मेगेल प्रितीची पूत तो चमकल्यार हांव आनी आस पळय हांगा तशी ते पुरे सांगता आनी ती म्हळ्यार तागेले विशय पुरे सांगतरस ताणी काशी पट्टणा वच्चे स्वयंवर मंटपान तूं भूमंडलाचे कितले जनक्षत्रीय आसल्यार तांके दर्सून काशी राजाले तिनी चेल्यांक घेवन येयलो मेगेले पुता एदुरच्या थंय आशिल्ले कोणाकय जायनी जाल्यार तसल मेगेल पुतू शिकंडी लेद्रा रब्बान शस्त्र त्याग केल्ले म्हळ्यार कसल बेजारो म्हणून सांगतरस कसल एक विपर्यास ये अशी ती गंगे विलपन करतना कृष्ण तिका समाधान करता पळय गंगादेवी तूं अशी बेजार करू नज ह्या परी लोकनियम ये कळ्ळें तुगेलो पोतू तागेले कसल की काम करचे खातीर निजावन तो बसू तुका गोतच न्हय तुगेले की निमून येयलो नव्हतो कशें की तागेलें काम भुंयचेर आशिल्लें तें जाल्लें तो आजी चमकलो तूं कसले ह्या विशयान तूं दुख्ख पावच्या नज वशिश्टाल शापान मनुष्य योनीन तूं जन्म आयिल्लो तो कळ्ळें न्ही जावन अष्टवसुलान तूं एकलो आतां तो तागेले लोका चमकलो म्हणटन तूं खुशी बगू का आनी ताका शापग्रस्त जीवन ना न्हय ताजे खातीर तूं खुशी बगू का म्हणून सांगतरस आनी पळय रणरंगान तूं शिकंडी लेद्रा राबून चलवलो म्हूण सांगून तूं लेखचें नाका ताणें क्षत्रियांक क्षत्रियोचित जावन युद्ध केला अर्जुनान ताका मारलेलें शिकंडीन न्हय शिकंडील निमती तो मर न्ही म्हूण सांगता
इतेक म्हण रे तुका ಗೊತ್ತस युद्धांत धनुर्बाण धरून राबलो म्हणजेला रे इंद्र समित ताका एदुरसीना म्हणटन शिकंडीन ताका मारची कशी काय ना अर्जुनान ताका बाण सोडलेले तागेले देहा भरी स्वेच्छेनच देह त्याग केलेला ताणे तशी तुवर जाय म्हणूची शिकंडीन मारले मिगेल तसले मिगेल श्रेष्ठ पराक्रमी पुत्राक म्हणून जाय म्हणून दुःख बघू नका शोक त्याग करी तू म्हण म्हणताना गंगादेवी उदका भितर चमकल कै कृष्ण गंगादेवीक सत्कार करून तिगेले आज्ञा घेवन सर्व जना घेवन वापस तो हस्तिनावतीक आयलो हांगा अनुशासन पर्व जाल्ले आनी महाभारताचे अश्वमेधिक पर्व या अश्वमेधिक पर्वाचे विषय कसले म्हणून पळया पैची दिसाक आमी अश्वमेधिक पर्व शूर करूया. आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.